करीन, कारण गोड बायकोला कडू कॉफी पाजणारा माझा नवरा, आणि ते पण प्रेम विवाह, असं पण म्हणे नाही की अरेंज मॅरेज आहे की बाबा माझ्याकडे काही सोर्सच नाही, परत जायचा सोर्स नाही, कडू दिली तरी गोड मानावी लागते, फूल नहीं मिला तो कांटों से निभाना पडेगा, असा माझा नवरा. मी विनंती करीन मिस्टर प्रशांत पवारांना. त्यावेळी हे काटे खूप पोचले होते 2007 कहाणी सांगतो, स्टोरी सांगतो. एक माणूस, जपान मधली घडली गोष्ट. एक माणूस ट्रॅव्हलिंग प्रवासी असतो, तो ट्रेन पकडतो आणि थोडा वेळ गेल्यानंतर त्याच्या लक्षात येतो, गोंधळ उडतो. अरे काय झालं, बाजूने एक प्रवासी असतो, तो विचारतो, अरे मासे काय झालं तुम्ही गोंधळ ना, मग मी ट्रेन चुकीचे पकडली, मला इकडे जायचं तिकडे नाही राहणार, तर ठीक आहे काही हरकत नाही, पुढच्या स्टेशनला उतरा. हा ठीक आहे, पुढच्या स्टेशनला इतकं तरी तू उतरत नाही. तर असं काय होतं, निर्णय घ्यायला आणखी 4 माणसं सांगतात, अरे असं आहे, त्या गडबड गोंधळीत आणखी 4 स्टेशन तो पुढे जातो. पुढे गेल्यानंतर तो उतरतो आणि मग आता त्याला परत पाठी यायचं असतं ती ट्रेन पकडून, आणि तो परत पाठी येतो. पण ही कहाणी ते सांगतात काय होतं, तो जातो 4 जणांच्या पुढे जातो, त्याच्याने काय होतं, त्याचा श्रम वाढला, मेहनत वाढली, त्याचा खर्च वाढला. आपल्या आयुष्यात पण आपण असं बरेच लोक गायडन्स करतात ना, ते असं बोलतो, आपण ऐकत नाही, आपण म्हणतो माझी ट्रेन बरोबर आहे, सगळे असं करतो माझी ट्रेन बरोबर आहे. पण काही कालांतर गेलं कळतं की अरे आपलं चुकतंय काहीतरी, गोंधळ उडतो की नाही आपल्या काय ते जिकडे जायचं ही ट्रेन तिकडे जात नाही, मग परत यायला पाहिजे. मग त्यावेळेला आपल्याला कळतो आपल्या आयुष्य पण असं करतो ना. आता डिरेक्शन काय की आपलं रोजचं रुटीन चालूच आहे ना, पण सगळ्यांचा गोंधळ उडाला की नाही, सगळ्यांचा गोंधळ उडाला ना, कोण समाधानी आहे, कोण सॅटिस्फाईड आहे की जे काय आहे आपल्या रोजच्या जीवनात जे काय वापरतोय ते चांगलंच आहे. आणि तो जर खरोखर चांगला असेल तर मग तुमची हेल्थ का नाही, आपण प्रश्न आहे ना. म्हणजे आपण जे वापरतोय त्या काही गोष्टी कुठेतरी बदली करायला, मग कोणतरी रिएक्शन मला एक सांगतो अरे नाही एक काम करतो तुझ्या रोजच्या जीवनात तुम्ही काहीतरी चेंज कर, हा करतो ठीक आहे करू, मग काही काळात जातो निघून. मग ज्यावेळी आणखी कंडिशन बिघडते त्यावेळेस असं वाटतं काहीतरी ते बदली करायला पाहिजे. तर मग तो ठीक आहे चल आलायच ते घेतो आणि वापरतो. मग त्याला कुठेतरी वाटतं की त्याच्यामध्ये काही फरक मिळतो, बदल मिळतो, मग त्याला पटतं की नाही बरोबर हे चांगलं आहे. आज आपण रोजच्या जीवनामध्ये जे नॉर्मल जे लोक असतात काय नाही वापरत, टूथपेस्टपासून सगळेच प्रोडक्ट्स आहेत जे आपण रोज वापरतो. सहज म्हणून मी एक कॉस्टिंग काढली, तर आपण दररोज दर महिन्याला आपण 10,000चे उत्पाद वापरतो जे बाहेरचे आहेत, पण त्याच्यातून आपल्याला आउटपुट काय आहे का. जर आज बघितलं तर बरेचशा लोकांना जे प्रॉब्लेम्स हेल्थ प्रॉब्लेम्स जे होत आहेत ते रोजच्या जीवनात जे प्रोडक्ट वापरतो त्याच्यामुळेच होतं. आणि हे सिद्ध प्रूव्हन आहे. बरेच आपण बघतो की काय वापरलं काय होतं. तर माझ्याकडे कशी एक MTNLची बाई होती, तिने फक्त ब्युटी पार्लरला जाऊन तिने फेशियल आणि काय केसाने केलं, तिच्या वेळेचे डोळे गेले. हु इज रिस्पॉन्सिबल, कोण रिस्पॉन्सिबल घ्यायला कोण तयार आहे. पण आपण एक गोष्टी ऐकतो आणि आपण करायला तयार होतो. आता एवढी गोष्ट सांगितल्यानंतर आपल्याला माहिती आहे आपल्या प्रोडक्टवर कॉन्फिडन्स आहे, विश्वास आहे की या प्रोडक्टने 100% बदल मिळतो. तरी मग म्हणलं की थोडा काळ आणखी काय जाऊ द्या. मग आणखी सगळे रस्ते बंद झाले की मग त्याला कुठला एक रस्ता वाटतो तो घ्यायचा. मग तो तिकडे येतो, मग त्याला तो खरोखर वाटतं की नाही बरोबर हे आपण पहिल्यांदाच घ्यायला पाहिजे. असे बऱ्याच लोकांना वाटतं की नाही हे मला पहिल्यांदा सुरू करायला पाहिजे. तसं मी पण घेतलं, पण ते वापरलं नव्हतं ना. 1-1.5 महिना जानेवारी महिना घेतलं आणि दिलं केव्हा एप्रिल महिन्यात. मी 3 महिने वापरलंच नाही ना. म्हणजे त्यावेळी माझा पण विश्वास नव्हता, बिलिंग होतं की असं होतं. तसं नॉर्मल माणसाची देखील तर ही जी स्टोरी आहे ही स्टोरी प्रत्येकाला आपल्या बाबतीत लागू पडते. आणि महत्त्वाचं काय की इथे आल्यानंतर आता जाईल आता बिझनेस एकदम खूप सोपा झाला आहे. त्यावेळी आमच्या फक्त RGS, स्पिरुलिना, कॉफी एवढंच होतं. 7 ते 8 फक्त प्रोडक्ट होते. आज किती प्रोडक्ट आणि आता ॲडव्हान्स होत चाललं आहे. म्हणजे आता हा बिझनेस खूप सोपा होत चालला आहे. पहिलं फिजिकली जायला लागायचं, मीटिंग्स करायला लागायचं. आजही आम्हाला वाटतं पनवेलची मीटिंग
ते रात्री 2-2 वाजता आम्ही घरी यायचो. शेवटची ट्रेन बघून आम्ही घरी आलो. काय म्हणलं किती वेळ ते वडगाव राहायची, किती उशिरा राहायची. एकदा तर त्याला तिथे राहावं होतं, ट्रेन बंद झाले होते. म्हणजे हे सगळं करत गेलं. आता ती परिस्थिती नाही आहे. आता ऑनलाईन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतात इझिली आणि एवढं सोपा झालं आहे. त्यासाठी आम्ही खूप प्रयत्नशील आहोत की येण्या काळामध्ये खूप म्हणजे माझ्या ग्रुपला खूप एक इझी होऊन जाईल. जसं वेबसाईट बनवणं, बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्याचा आणखी एक प्रयत्न चालू माझा की माझी मीटिंग दररोज मीटिंग लागतील स्पेशली महिलांसाठी असतील. आणि ज्यांना वाटतं की बाबा आता मला वेळ आहे, मी ह्या वेळेत दिवसाभर 2 मीटिंग असतील, सकाळी दुपार संध्याकाळी, ज्याला वाटेल त्यांना आपल्याला महिलांना इकडे आणता येत नाही, ऑनलाईन आणू शकतो आपण एक तासाभर असेल तरी बरोबर. आणि ह्याच्यातून जी इम्प्रूव्हमेंट मिळेल ती खूप जबरदस्त असते. ज्या मीटिंग होतील तेवढ्या जबरदस्त असेल की त्यांना वाटेल की बरोबर आपल्याला हे करायला पाहिजे. एक सोशल कॉज किंवा आपल्या वरती आपलं काहीतरी बदल घडायला पाहिजे, त्यासाठी हे करणं खूप गरजेचं असेल अशा त्या मीटिंग असतात. त्यामुळे हा बिझनेस व्यवस्थित चालू आहे. फक्त मला गॅदरिंग करायचं एवढं होतं की गेली 3-4 वर्ष गॅदरिंग करायला मिळालं नव्हतं. बरेचसे कारण कोविड वेळ कारण होती, ते राहून गेलं होतं. त्याच्यामुळे मग बोला आपण हा एक प्रयत्न करूया की दिवाळीचा एक सण आहे दीपावलीचं, त्यानिमित्तानं आपण एक गॅदरिंग करूया. आणि इकडे तुम्ही आपण आलात तरी किती लोकांचे मेसेजेस आहेत ते बघत होतो की ट्रेन लेट्स आहेत किंवा लॉकडाऊन लागले ते सॉरी मेगा ब्लॉक झाला आहे, यायला मिळत नाही. ठीक आहे, जे आले त्यांना घेऊन चालायचं. हा प्रगती आपल्याला